जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी मौदाच्या आशीर्वादाने लाखो रुपयांच्या महसुलाला चुना। मौदा संचारबंदी असो की पावसाळा त्या व्यतिरिक्त इतर दिवसरात्र देखील मोकाट अशी स्थिती तालुक्यात वाळू माफियांची झाली आहे। कन्हाड नदीच्या पात्रातून चिकना पट्टदान, वांजरा, मोहखेडी वाळूचे अवैधरित्या उत्खनन आणि वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे। जणू काही वाळू माफियावर अधिकाऱ्यांची कृपाच असल्यासारखे आहे। उत्खनन आणि वाहतुकीमुळे नदीपात्राला, पर्यावरणाला, पाणी पुरवठ्याच्या विहिरीला, रस्त्याला आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। गुन्हे शाखा आदी विभागाकडून फारशी कारवाई होत नसल्याने वाळू माफिया फोपावले आहेत। गुन्हे वाढू लागले आहेत। उपविभागीय अधिकारी आपापले हात ओले करून घेतात। अधिकाऱ्यांना दावणीला बांधल्यागत केल्याने नाममात्र कारवाई दिसून येते। महसूल विभागाची कारवाई झाल्यास 1,08,000चा दंड भरल्याशिवाय गाडी सुटत नाही। त्यामुळे तितक्या लांब जाण्यापेक्षा आधीच प्रकरण मंडळ अधिकारी यांच्याकडून सेट केले जाते। दिवसेंदिवस अवैध वाळूच्या धंद्यात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे। वाळू माफियांचा हैदोस थांबवण्याकरिता नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटणकरनी, मौदा उपविभागीय अधिकारी संजय पवार तसेच मंडळ अधिकारी राहुल भुजाडे व तलाठी प्रसन्ना आकांत मौदा, प्रतीक्षा पाटील, तलाठी पावळदवना, गोपाल गाडगे चिरवा यांचेवर कार्यवाही करावी अशी मागणी मौद्यातील स्थानिक लोकांकडून होत आहे। नागपूर जिल्हा संपादक नीलम चकोले।